नमस्कार मंडळी, मी आहे संतोष चकोर. मंडळी, देशातील शिक्षण व्यवस्थेमध्ये खूप मोठा बदल होतोय आणि हा बदल नक्कीच खूप चांगला आहे. यासाठी न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 बनवण्यात आली आहे. मंडळी, ही सर्व बदल बघितल्यानंतर असं वाटतंय की काश आपल्या वेळेस म्हणजे ज्या वेळेस आपण स्कूल कॉलेजमध्ये होतो त्यावेळेस जर हे बदल झाले असते तर किती चांगलं झालं असतं. म्हणजेच आपल्याला आपल्या मनासारखे आर्ट, कॉमर्स, सायन्स या तीनही शाखांतील सब्जेक्ट निवडण्यात आले असते. म्हणजेच आपल्याला ज्या विषयांची आवड असेल ते विषय घेऊन आपल्याला शिक्षण घेता आलं असतं. असो, आपली इच्छा तर अपूर्ण राहिली, पण येणाऱ्या पिढीची इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहेत. न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 नुसार सध्याची विषयांची विभागणी जी आर्ट, कॉमर्स, सायन्स अशा 3 शाखांमध्ये केली जाते ती रद्द होणार आहेत. म्हणजेच तुमच्या आवडीनुसार तुम्हाला विषय निवडता येतील. जर एखाद्या विद्यार्थ्याला फिजिक्स, केमिस्ट्री बरोबर हिस्ट्री किंवा पॉलिटिकल सायन्स ही असे विषय घ्यायचे असतील किंवा एखाद्या विद्यार्थ्याला कला शाखेतील राज्यशास्त्र, इतिहास या विषयांबरोबरच कॉमर्समधील किंवा सायन्समधील एखादा विषय घ्यायचा असेल तरी तो विद्यार्थी तो विषय आता घेऊ शकतो. म्हणजेच अशा प्रकारचे खूप मोठे बदल न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार करण्यात आले. मंडळी, जवळजवळ 5 वर्षापासून ही न्यू एज्युकेशन पॉलिसी बनवण्याचे काम सुरू होते. मे 2020 रोजी न्यू एज्युकेशन पॉलिसीचा ड्राफ्ट सरकारने पब्लिक केला. त्यावर जनतेचे मते देखील मागितले. यावरती जवळजवळ 1,25,000 लोकांनी आपली मते नोंदवली आणि जेव्हा या पॉलिसीचा फायनल ड्राफ्ट तयार करण्यात आला त्यावेळेस लोकांच्या मतांचाही यात विचार केला गेला आहे. सध्या या न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 संदर्भात HRD मिनिस्ट्रीच्या वेबसाईटवर 66 पेजवर काही माहिती दिलेली आहे. संपूर्ण माहिती कदाचित 300 पेजपेक्षाही जास्त असेल, पण या 66 पेजवरील माहितीनुसार जी काही माहिती आपण थोडक्यात काढलेली आहे त्यावरून शिक्षण व्यवस्थेत नेमका कोणता नवीन बदल होणार ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया. मंडळी, सध्या 10+2 असा पॅटर्न आहे. म्हणजेच 10वी पर्यंतचं शिक्षण आणि त्यानंतर 2 वर्षाचं 11वी-12वीचं शिक्षण असा हा पॅटर्न आहे. यात वय 6 ते 16 वर्षापर्यंत 10वी पर्यंतचे शिक्षण आहेत. यानंतर वय 16 ते 18 वर्षापर्यंतचे 12वी पर्यंतचे आर्ट, कॉमर्स आणि सायन्स या शाखांचे बेसिक शिक्षण आहेत. पण मंडळी, आता न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार हा पॅटर्न बदलणार आहे. आता नवीन पॅटर्न 5+3+3+4 अशा प्रकारचा असेल. यात सुरुवातीचे 5 वर्षाचे फाउंडेशनल एज्युकेशन असेल, म्हणजेच एक बेसिक शिक्षण असेल. यात वय 3 ते 6 वर्षापर्यंतचे प्री स्कूल एज्युकेशन असणार आहेत, म्हणजेच अंगणवाडी शिक्षण असेल. या अगोदर सरकारी शाळांमध्ये डायरेक्ट पहिलीला ॲडमिशन घेतलं जायचं, पण प्रायव्हेट स्कूलमध्ये प्री स्कूल एज्युकेशन सुरू होतं. आता सरकारी शाळेत सुद्धा अशा प्रकारे प्री स्कूल एज्युकेशन असणार आहेत. पण सध्या 10+2 पॅटर्न असल्याने अंगणवाडी सेविकांना शिक्षक बनण्याचे म्हणजेच मुलांना शिकवण्याचे क्वालिफिकेशन नाही आहेत. त्यांचं BEd, DEd असे कोर्स झालेले नाही आहेत. पण नवीन पॉलिसीनुसार अंगणवाडी सेविकांना देखील शिक्षणाच्या नव्या पॅटर्नमध्ये समाविष्ट केलं जाणार आहे. त्यामुळेच अंगणवाडी सेविकांना सुद्धा शिक्षकाचं क्वालिफिकेशन दिलं जाईल. यासाठी ज्या अंगणवाडी सेविकांचं 12वीपेक्षा जास्त शिक्षण झालेलं आहे त्यांच्यासाठी 6 महिन्याचा सर्टिफिकेट कोर्स असेल आणि ज्यांचे 12वीपर्यंत शिक्षण झालेले नाहीत त्यांच्यासाठी 1 वर्षाचा डिप्लोमा कोर्स असेल. यानंतर नवीन एज्युकेशन पॉलिसीच्या या दुसऱ्या पॅटर्नमध्ये 3 वर्षाचे प्रिपरेटरी एज्युकेशन असणार आहेत, ज्यामध्ये वय 8 ते 11 वर्षापर्यंत 3री ते 5वी पर्यंतचे शिक्षण असेल. यानंतर या पॅटर्नमध्ये तिसरा टप्पा हा 3 वर्षाचे मिडल एज्युकेशनचा असणार आहे. यात वय 11 ते 14 वर्षापर्यंत 6वी ते 8वीचे शिक्षण असणार आहेत. यालाच आपण माध्यमिक शिक्षणाचा टप्पा असं देखील म्हणू शकतो. यानंतर या पॅटर्नमध्ये चौथा टप्पा असणार आहे 4 वर्षाचे सेकंडरी एज्युकेशन. यात वय 14 ते 18 वर्षापर्यंत 9वी ते 12वी पर्यंतचे शिक्षण असेल. सध्याच्या पॅटर्नमध्ये 11वी पासून आपल्याला आर्ट, कॉमर्स आणि सायन्स अशा शाखांतील विषय सिलेक्ट करावे लागतात. पण आता नवीन एज्युकेशन पॉलिसीनुसार आपणास या चौथ्या टप्प्यातच म्हणजेच 9वी पासूनच अशा प्रकारचे विषय सिलेक्ट करता येतील आणि आर्ट, कॉमर्स आणि सायन्स अशा प्रकारचे सिस्टीम नसणार आहेत. म्हणजेच आपल्याला विषय निवडीचं स्वातंत्र्य 9वी पासूनच मिळणार आहे. अशा प्रकारचा हा 5+3+3+4 असा हा पॅटर्न असणार आहे. आणि शिक्षण व्यवस्थेमध्ये हा पॅटर्नचा बदल आणि विषय निवडीचं स्वातंत्र्य हे मला खूप महत्त्वाचं वाटतंय. फाउंडेशन एज्युकेशनमध्ये प्री स्कूल एज्युकेशन या 3 वर्षापासूनच शिक्षण सुरू होणार आहेत. म्हणजेच पूर्वी जो शिक्षणाचा हक्क 6 ते 14 वर्षापर्यंतचा होता तोच राईट टू एज्युकेशन आता 3 ते 18 वर्षापर्यंतचा करण्यात आला आहे. यासाठी राईट टू एज्युकेशनच्या कायद्यात देखील बदल केला जाईल. मंडळी, यामध्ये अनेकांना असा प्रश्न आहे की जर 9वी पासूनच आता विषय निवडीचं स्वातंत्र्य असेल आणि आर्ट, कॉमर्स, सायन्स अशा शाखा जर आता नसतील तर मग 10वी-12वीच्या बोर्डाच्या परीक्षेला महत्त्व राहील का?
तर मंडळी याचं उत्तर असं आहे की पूर्वीसारखं म्हणजे सध्यासारखं 10वी-12वीच्या बोर्डाच्या परीक्षांना आता महत्त्व राहणार नाहीत. पण 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षा या सुरू राहतील. पण त्यात सुद्धा एक बदल करण्यात आलाय. बोर्डाच्या परीक्षा आता वर्षातून 2दा घेतल्या जाणार. यात एखाद्या विद्यार्थ्याला जर बोर्डाच्या पहिल्या परीक्षेत कमी मार्क्स मिळाले तर तो विद्यार्थी 6 महिन्यानंतर पुन्हा एकदा बोर्डाच्या दुसऱ्या परीक्षेत चांगले मार्क्स मिळवू शकेल. म्हणूनच बोर्डाच्या परीक्षांची जी सध्या आता विद्यार्थ्यांना भीती असते ती भीती यापुढे राहणार नाही. सर्वांना चांगले मार्क्स मिळवण्याची दुसरी एक संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना विषय निवडीचं स्वातंत्र्य देण्यात आलंय. पण यामध्ये सुद्धा एखाद्या विशेष विषयाची मीडियम लेवल आणि ॲडव्हान्स लेवल अशा पद्धतीनं विभागणी करण्यात आली. जर एखादा विद्यार्थी एखाद्या विषयामध्ये कमजोर असेल तर तो त्या विषयाची मीडियम लेवल निवडू शकतो आणि त्यातच परीक्षा त्याला द्यावी लागेल आणि तो आरामात पास देखील होऊ शकतो. पण जर एखादा विद्यार्थी एखाद्या विषयात चांगला असेल, हुशार असेल, म्हणजेच तो त्या विषयांमध्ये तरबेज असेल तर तो विद्यार्थी त्या विषयाची ॲडव्हान्स लेवल निवडू शकतो आणि त्यात चांगले मार्क्स मिळवू शकतो. विषय निवडीच्या स्वातंत्र्यांमध्ये मी अगोदर सांगितलं आहे की एखाद्या फिजिक्स, केमिस्ट्री असे विषय घेणाऱ्या विद्यार्थ्याला आता कला शाखेतील राज्यशास्त्र, इतिहास किंवा कॉमर्समधील सुद्धा एखादा विषय घेता येईल. या व्यतिरिक्त संगीत, योग किंवा स्पोर्टमधील सुद्धा एखादा विषय तो निवडू शकतो आणि संगीत, योग, स्पोर्ट इत्यादी विषय देखील तितकेच महत्त्वाचे मानले जातील. मंडळी, नवीन शिक्षण व्यवस्थेमध्ये अजून एक खूप महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. तो म्हणजे विद्यार्थ्याला मिळणारे मार्क्स. सध्याच्या शिक्षण व्यवस्थेत विद्यार्थ्यांना शिक्षक मार्क देतात आणि त्यानुसारच एखाद्या विद्यार्थ्याचा वर्षभरातील परफॉर्मन्स कळतो. पण मात्र आता या व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आला आहे. आता एखाद्या विद्यार्थ्याला मार्क्स हे शिक्षक तर देतीलच, पण त्याचबरोबर तो विद्यार्थी स्वतः देखील स्वतःला मार्क देणार आहेत आणि त्या विद्यार्थ्याच्या वर्गातील इतर विद्यार्थी देखील त्याला मार्क देतील. म्हणजेच सर्व विद्यार्थी एकमेकांना मार्क्स देणार आहेत. याचं कारण असं आहे की विद्यार्थ्याला स्वतःचा परफॉर्मन्स काय हे बघता आलं पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस तो शिक्षण घेऊन स्कूल कॉलेजमधून बाहेर पडेल त्यावेळेस त्याला मार्क देण्यासाठी शिक्षक नसणार आहेत. तो विद्यार्थी स्वतःच त्याचा परफॉर्मन्स ठरवू शकतो. म्हणूनच त्या विद्यार्थ्याला त्याची सवय अगोदरपासूनच व्हावी यासाठी विद्यार्थी आता स्वतःला देखील मार्क देतील आणि त्याचबरोबर वर्गातील इतर विद्यार्थ्यांना देखील मार्क देऊ शकतील. त्याचबरोबर नवीन शिक्षण व्यवस्थेमध्ये विद्यार्थ्यांच्या पुस्तकी शिक्षणाबरोबरच त्या विद्यार्थ्यांचे स्किल्स, आकलन क्षमता, क्रिटिकल थिंकिंग या संबंधित काही शिक्षणावर देखील भर दिला जाणार आहेत. आणि मला असं वाटतं की शिक्षण व्यवस्थेतील हा खूप चांगला बदल आहे. म्हणजेच यापूर्वी अनेक विद्यार्थी हे फक्त रट्टा मारून पास होत असतात, पण मात्र आता असे होणार नाहीत. विद्यार्थ्यांचे स्किल्स, आकलन क्षमता आणि क्रिटिकल थिंकिंग यावर सुद्धा तितकाच भर दिला जाईल. म्हणजे आताच्या शिक्षण व्यवस्थेत देखील 3 लँग्वेज फॉर्म्युला लागू आहेत, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना प्राथमिक शाळेत 3 भाषांचं शिक्षण दिलं जातं. आणि नवीन एज्युकेशन पॉलिसीनुसार हा 3 लँग्वेज फॉर्म्युला कायम असेल, पण यात थोडा बदल केला आहे. यात आता 3 भाषांपैकी 2 भाषा या भारतीय असणं अनिवार्य असेल. म्हणजे जर महाराष्ट्रामध्ये मराठीबरोबर इंग्रजी ही भाषा घेतली असेल तर तिसरी भाषा ही भारतीयच असावी. उदाहरणार्थ यात ती तमिळ असावी, हिंदी असावी किंवा इतर कोणतीही एक भारतीय भाषा घेता येईल. मंडळी, शालेय शिक्षण संपल्यानंतर कॉलेज किंवा युनिव्हर्सिटी ॲडमिशनसाठी अनेक ठिकाणी परीक्षा घेतल्या जातात, तर काही ठिकाणी अंतिम वर्षाचे मार्कचे कट ऑफ लागते, त्यानंतर ॲडमिशन घेतले जातात. पण आता नवीन एज्युकेशन पॉलिसीनुसार संपूर्ण देशातील कॉलेज, युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी एकच एंट्रन्स एक्झाम असेल, ती म्हणजे CEE कॉमन एंट्रन्स एक्झाम. या CEE परीक्षेत मिळवलेल्या मार्कांवरून तुम्ही देशातील कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. CEE परीक्षा ही वर्षातून 2दा असेल, म्हणजे 6 महिन्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला चांगले मार्क्स मिळवून पसंतीच्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेण्याची संधी मिळेल. CEE परीक्षेत तुम्ही निवडलेल्या स्पेशल विषयाव्यतिरिक्त एक कॉमन ॲप्टिट्यूड टेस्ट देखील असणार आहेत. पण ही CEE परीक्षा मेडिकल, इंजिनिअरिंग इत्यादींच्या विद्यार्थ्यांसाठी नसेल. त्यांच्यासाठी जी सध्याची एंट्रन्स एक्झाम सुरू आहे तीच कायम राहील. मंडळी, यानंतर अंडर ग्रॅज्युएट शिक्षणामध्ये देखील महत्त्वाचे बदल करण्यात आले आणि हे देखील ग्रॅज्युएशन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचे बदल आहेत. सध्याच्या शिक्षण व्यवस्थेत 3 वर्षापर्यंतचे डिग्रीचे म्हणजेच ग्रॅज्युएशनचे शिक्षण असते, ज्यामध्ये BA, BCom, BSc अशा प्रकारची डिग्री मिळवली जाते. यानंतर 2 वर्षाचे मास्टर्स एज्युकेशन असते, म्हणजेच MA, MCom, MSc अशा प्रकारचं एज्युकेशन असतं. पण आता नवीन एज्युकेशन पॉलिसीनुसार यात महत्त्वाचा बदल होणार आहेत. यात आता 4 वर्षाचे ग्रॅज्युएशनपर्यंतचे शिक्षण असेल आणि त्यातही मल्टिपल एक्झिट ऑप्शन देखील मिळणार आहेत. या मल्टिपल एक्झिट ऑप्शनमध्ये
जर आपण ग्रॅज्युएशनसाठी एखादा विषय निवडला असेल, पण जर 1 वर्षानंतर किंवा 2 ते 3 वर्षानंतर तो विषय आपल्याला बोरिंग वाटायला लागला किंवा आवडला नाही किंवा तो विषय बदलून आपल्याला दुसरा विषय निवडायचा असेल, तरी आपण तो विषय बदलू शकतो. म्हणजे 2 ते 3 वर्षानंतर सुद्धा आपण विषय बदलून त्यात ग्रॅज्युएशन पूर्ण करू शकतो. पण अगोदर घेतलेल्या विषयात जरी तुम्ही 1 वर्षानंतर किंवा 2 ते 3 वर्षानंतर बदलला असला, तरी जेवढे वर्ष तुम्ही त्या विषयांमध्ये शिक्षण घेतले त्यानुसार त्याचं सर्टिफिकेट देखील तुम्हाला मिळेल. यात एखाद्या विषयात 1 वर्षाचं शिक्षण घेतलं असेल तर त्याचं सर्टिफिकेट मिळेल. 2 वर्षाचं शिक्षण घेतलं असेल तर त्याचं ॲडव्हान्स डिप्लोमाचं सर्टिफिकेट मिळेल. आणि 3 वर्षाचं शिक्षण घेतलेलं असेल तर बॅचलर्स डिग्रीचं सर्टिफिकेट मिळेल. आणि समजा जर आपण 4 वर्षापर्यंत एखाद्या विषयात ग्रॅज्युएशन पूर्ण केलंय तर त्याचं आपल्याला बॅचलर्स डिग्री विथ रिसर्च अशा प्रकारचं सर्टिफिकेट मिळेल. म्हणजेच एक प्रकारे संपूर्ण 4 वर्षापर्यंतचा हा ग्रॅज्युएशनचा कोर्स असेल. यात अजून एक सिस्टीम म्हणजे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट. यात प्रत्येक वर्षी शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांच्या अकाउंटमध्ये काही क्रेडिट मिळणार आहेत. ते क्रेडिट विद्यार्थ्यांच्या डिजिटल अकाउंटमध्ये साठवले जातील. जर समजा एखाद्या विषयात एखाद्या विद्यार्थ्याने 1 वर्षापर्यंतचे शिक्षण घेतलंय तर त्या वर्षाचे तेवढे क्रेडिट पॉईंट त्या विद्यार्थ्याच्या डिजिटल अकाउंटमध्ये साठवले जातील. आणि वर्षभरानंतर जर विद्यार्थ्याला त्याच्या वैयक्तिक कारणामुळे शिक्षण सोडावे लागले तरी त्याचे क्रेडिट पॉईंट त्याच्या अकाउंटमध्ये जमा असतील. पण तो विद्यार्थी जेव्हा पुन्हा परत शिक्षण घेण्यासाठी येईल तेव्हा त्याला पुन्हा परत पहिल्यापासून शिक्षण सुरू करण्याची आवश्यकता नसेल. म्हणजेच त्याच्या डिजिटल अकाउंटमध्ये जमा असणाऱ्या याच क्रेडिटवरून तो डायरेक्टली त्याच्या दुसऱ्या वर्षापासून शिक्षणाला सुरुवात करू शकतो. मंडळी, हे सर्व ग्रॅज्युएशनचे 4 वर्षापर्यंतचे बॅचलर्स डिग्री विथ रिसर्च अशा प्रकारचं शिक्षण घेतल्यानंतर पुढे 1 वर्षाचे मास्टर्स शिक्षण घेऊन एखाद्या विषयात PhD करता येईल. या अगोदर मास्टर्स एज्युकेशन हे 2 वर्षाचे होते. पण जर 4 वर्षाचे ग्रॅज्युएशनचे शिक्षण घेतले असेल तर पुढे फक्त 1 वर्षाचे मास्टर्स एज्युकेशन घेऊन सुद्धा आपल्याला PhD करता येईल. पण जर एखाद्या विद्यार्थ्याने 3 वर्षापर्यंतचे बॅचलर्स डिग्रीपर्यंतचे शिक्षण घेतले असेल तर त्या विद्यार्थ्याला मग 2 वर्षाचे मास्टरचे शिक्षण घ्यावे लागेल आणि त्यानंतर मग त्याला PhD करता येईल. सध्याच्या शिक्षण व्यवस्थेत PhD करण्या अगोदर MPhil देखील करावं लागतं. पण आता मात्र MPhil रद्द करण्यात येईल. यानंतर एक महत्त्वाचा बदल म्हणजे परदेशी युनिव्हर्सिटी सुद्धा त्यांची कॅम्पस आता आपल्या देशात खोलू शकतात. म्हणजेच त्यांचं एज्युकेशन देखील ते भारतातील विद्यार्थ्यांना भारतात येऊन देऊ शकतात. यानंतर नवीन एज्युकेशन पॉलिसीनुसार आता विद्यार्थ्यांच्या शिक्षणात टेक्नॉलॉजी शिक्षणावर अधिक भर दिला जाईल आणि ती सध्या काळाची गरज आहे. मंडळी, यानंतर शिक्षक भरतीसाठी सुद्धा नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले. शिक्षकांच्या भरतीसाठी टीचर्स इलिजिबिलिटी टेस्ट घेण्यात येते. पण आता यामध्ये इंटरव्ह्यू सुद्धा ॲड केले जातील, ज्यातील एका प्रकारात शिक्षकांना लाईव्ह विद्यार्थ्यांना शिकवून दाखवावं लागेल. यानुसारच त्या शिक्षकाची योग्यता तपासली जाईल. यानंतर शिक्षक भरतीमध्ये अजून एक महत्त्वाचा बदल म्हणजे सध्याच्या शिक्षण व्यवस्थेत 3 वर्षाच्या ग्रॅज्युएशन नंतर शिक्षक बनण्यासाठी 2 वर्षाचा B.Ed कोर्स करावा लागतो. पण आता नवीन एज्युकेशन पॉलिसीनुसार यात बदल करण्यात आला आहे. आता ग्रॅज्युएशन ऐवजी 12वी नंतरच डायरेक्ट 4 वर्षाचा इंटिग्रेटेड B.Ed कोर्स करता येईल. म्हणजे जर एखाद्याला डायरेक्टली शिक्षक व्हायचं असेल तर त्याला आता ग्रॅज्युएशन करण्याची गरज नाहीये. तो विद्यार्थी 12वी नंतर डायरेक्ट B.Ed कोर्स करून शिक्षक बनू शकतो. पण जर एखाद्या विद्यार्थ्याने 4 वर्षापर्यंतचे ग्रॅज्युएशनचे शिक्षण घेतले असेल आणि त्यानंतर त्याला शिक्षक व्हायचं असेल तरी तो विद्यार्थी B.Ed कोर्स करू शकतो. पण यासाठी त्या विद्यार्थ्याला फक्त 1 ते 2 वर्षाचेच B.Ed कोर्सचे एज्युकेशन घेण्याची गरज असेल. तर मंडळी, अशा प्रकारची ही नवीन एज्युकेशन पॉलिसी असणार आहेत आणि जी कदाचित 2022-23 पासून लागू होण्याची शक्यता आहे. पण नवीन एज्युकेशन पॉलिसीमधील हे सर्व बदल तुम्हाला कसे वाटले ते आम्हाला या व्हिडिओखाली कमेंट करून नक्की सांगा. अनेक जण कदाचित याशी सहमत असू शकतात किंवा असहमतही असू शकतात. पण मला हे सध्याचे बदल खूप चांगले वाटले. शिक्षण व्यवस्थेच्या पॅटर्नमध्ये झालेला बदल आणि विषय निवडीचं स्वातंत्र्य हे अत्यंत गरजेचं होतं आणि ते नवीन एज्युकेशन पॉलिसीनुसार सर्व विद्यार्थ्यांना मिळणार आहेत.